माळशेज घाट परिसरामध्ये यंदा मान्सूनपूर्व पावसानं मुसळधार हजेरी लावली। या पावसामुळे आदिवासी शेतकऱ्यांची सध्या भात रोपं टाकण्याची लगबग सुरू झाली आहे। इथल्या शेतातून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी। पाहूयात। राज्यात यंदा मान्सूनचं लवकर आगमन झालं असून सह्याद्रीच्या पर्वतरांगा परिसरातील माळशेज परिसरात मी आता आलेलो। आपण या ठिकाणी जर पाहिले तर आदिवासी शेतकऱ्यांची सध्या या ठिकाणी भात जे काही साळी टाकण्याची लगबग सुरू झालेली आहे। रोप वाटिका सध्या तयार करण्यात शेतकरी व्यस्त आहेत। या ठिकाणी शेतकऱ्यांनी साळ टाकलेली आहे आणि यानंतर आता शेतकरी या ठिकाणी खरं तर पाळी घालण्याचं काम करत आहेत। आपल्यासोबत शेतकरी आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। काय सांगाल काका, काय परिस्थिती आहे सध्या? यावर्षी पाऊस लवकर आलेला आहे। मान्सून लवकर आलेले किती दिवसात या साळी लावायला येते? 21 ते 25 दिवसात साडी लावायची। पण यावर्षी पाऊस लवकर आलेला आहे, मान्सून लवकर आलेला आहे। पाऊस चांगला झाला तरच उत्पन्न चांगलं निघेल। पाऊस चांगला झाला तरच उत्पन्न चांगले। नक्कीच अजूनही काय आहेत शेतकरी। मावशी, काय सांगाल, काय परिस्थिती आहे? अहो, आमच्या शेतीत आम्ही आता पाऊस लवकर आल्यामुळे आम्ही रोपं टाकायला सुरुवात केलेली आहे आणि आता रोपं टाकून झाल्यानंतर आम्ही आमच्या शेतीत लागवडी सुरू करू। पाऊस जास्तीत जास्त चालू झाला ना, मग आम्ही आमचे लागवडी चालू करू। नक्कीच यंदा राज्यात मान्सूनचं लवकर आगमन झाल्यानंतर शेतकऱ्यांची सध्या साळी टाकण्याचं काम सध्या सुरू आहे आणि यावर्षी चांगला पाऊस झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यानंतर या ठिकाणी शेतकरी खरं ज्या काही साळी उगून येतील त्याचं भात लागवडीचं काम करणार आहे। हेमंत चापुडे, झी मीडिया, माळशेज, पुणे।